नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रोफेसर नईमा खातून यांची कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे? प्रोफेसर नईमा खातून यांची अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. कोणत्या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे? कुवैत या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे. हवामान रणनीती 2030 कोणी जाहीर केले आहे? हवामान रणनीती 2030 नाबार्डने जाहीर केले आहे. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. ICC T20 पुरुष वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे? ICC T20 पुरुष वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून हुसेन बोल्ट यांची निवड झाली आहे. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड डॉक्टर सुलतान अहमद जलजाबेर यांना प्रदान करण्यात आला आहे. 25 एप्रिल हा दिवस कधीपासून जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 25 एप्रिल हा दिवस 2007 पासून जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची नियुक्ती झाली आहे. AI सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल लायमा 3 हे कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? AI सक्षम लार्ज लँग्वेज मॉडेल लायमा 3 हे मेटा या कंपनीने लॉन्च केले आहे. कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे? मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे. 4 दिवसांचा कामाचा आठवडा करणारा कोणता देश आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे? 4 दिवसांचा कामाचा आठवडा करणारा सिंगापूर हा देश आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. आर्टेमिन्स करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे? आर्टेमिन्स करारात सामील होणारा स्वीडन हा देश 38वा देश ठरला आहे. अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे? अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल P. सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे. 2024 या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम काय आहे? 2024 या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम प्लांट वर्सेस प्लॅस्टिक ही थीम असणार आहे. इंटेलिजन्स ब्युरो IBच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? इंटेलिजन्स ब्युरो IBच्या विशेष निर्देशकपदी सपना तिवारी यांची निवड झाली आहे. बलराज पनवर हा कोणत्या खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? बलराज पनवर हा रोईंग या खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताचे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष निव्वळ कर संकलन किती लाख कोटीवर पोहोचले आहे? भारताचे
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष निव्वळ कर संकलन 19.58 लाख कोटीवर पोहोचले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली किती वर्षे वयोमर्यादाची अट काढून टाकली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली 65 वर्षे वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. जागतिक पातळीवर प्लास्टिक कचऱ्यात किती टक्के वाढ झाली आहे? जागतिक पातळीवर प्लास्टिक कचऱ्यात 7.11% वाढ झाली आहे. केंटो मोमोटा याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा बॅडमिंटन खेळाडू आहे? तो जपान या देशाचा बॅडमिंटन खेळाडू आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट ट्रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट ट्रुआंग हा पर्वत इंडोनेशिया या देशात आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदी नलिन प्रभात यांची निवड झाली आहे. HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी केकी मिस्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून किती अब्ज डॉलरची सेवा निर्यात झाली आहे? 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातून 339.62 अब्ज डॉलरची सेवा निर्यात झाली आहे. खालीलपैकी कोण भारताचे नवे नौदल प्रमुख बनणार आहे? खालीलपैकी दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे नवे नौदल प्रमुख बनणार आहे. भारताने फिलिपाईन्स या देशाला कोणत्या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? भारताने फिलिपाईन्स या देशाला ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. 13व्या युरोपियन मुलीच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते? 13व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन जॉर्जिया येथे करण्यात आले होते. आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असून त्याचे नाव काय आहे? आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असून त्याचे नाव BS3 हे आहे. जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड यामध्ये महाराष्ट्र राज्याचा सई पाटीलने कोणते पदक जिंकले आहे? सई पाटीलने कांस्य पदक जिंकले. मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे? मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान इस्रायल या देशाचे आहे. LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? LGBTQ समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. भारत पेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारत पेच्या CEO पदी नलिन नेगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गा 2 प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे? दुर्गा 2 प्रणाली DRDO या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे. कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन व्हिट्झहेडची घोषणा केली आहे? अमेरिका देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन व्हिट्झहेडची घोषणा केली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.